हाय फ्रेंड, कसे आहात सर्वजण? तर आज सकाळ सकाळ मी इंस्टाग्राम ओपन केले ना, तर बरेच दिवस झाले मी पण मोबाईल वगैरे चेक करत नव्हते. सकाळ सकाळ इंस्टाग्राम चेक केलं की पहिल्यांदाच व्हिडिओ आला इंस्टाग्रामला, रोहिणी निलेश पारादे म्हणून यांचा. तर त्यांनी त्या ताईंनी असं नव्हतं करायला पाहिजे. जे काही प्रॉब्लेम असेल त्यांचा आर्थिक किंवा कुठलाही घरातला असेल तर नाही सांगता येत, पण आर्थिक जर प्रॉब्लेम असेल तर सोशल मीडियावर माणूस सांगतं, आपल्या भावना व्यक्त करतं. अरे समाज कशासाठी, लोक कशासाठी आहेत, हे सगळे आपल्या आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी. शेवटी प्रेमच असतं ना, मग त्यांनी सांगायला पाहिजे. त्यांचं ग्रामपंचायत हे हॉटेल होतं, त्या हॉटेलच्या त्या मालकीन होत्या. तर त्या ताईंनी बहुतेक आत्महत्या केली असं समजलं. तर ताईंनी खूप म्हणजे खूप चुकीचं पाऊल उचललेलं, तसं कोणीही करू नका. जर काही प्रॉब्लेम असेल तर ताईंनी व्यक्त करायला पाहिजे होतं. काय आर्थिक समस्या असेल तर काय, सगळेजण आर्थिक समस्या असेल तर एकमेकांना सगळेजण मदत करतातच सोशल मीडियावर. तरी सोशल मीडिया कशासाठी, त्याच्यासाठीच आहे ना, एकमेकांना सहाय्य करण्यासाठीच आहे. त्यांनी व्यक्त केलेले काय नाही, कशाने काय झाली, आत्महत्या केली काय, काय कळलंच नाही. सॉरी बोलता येईना मला, शब्द फुटण्यात झाले ते. माझा आपण म्हणजे महिना झाला ना, म्हणजे पण आई एक्सपायर, त्याच्यामुळं मला बी काय बोलणं असं वाटत नाही. शब्द आहेत माझ्याकडे शब्द. तर जे काही अडचणी असतील सोशल मीडियाच्या मार्फत सर्वांनी एकमेकांना शेअर करत जावा. काही आर्थिक मदत असेल किंवा मेडिकल प्रॉब्लेम असेल, तसे सर्वांनी सोशल मीडियावर शेअर करत जावा. काही मदत होईल का, काही ना फुलाची पाकळी तरी मदत होईल या विचाराने सर्वांनी सोशल मीडियावर आपल्या भावना जर करण्याच्या लायकीच्या असतील तर करत जावा. मदत वगैरे करून मिळत असेल तर ठीक आहे. तर त्या ताईंनी अतिशय चुकीचं पाऊल उचललेलं आहे. त्यांचं किती छान वाटत झालं, त्यांना खूप कष्टाळू होते आणि दिसायला पण फार सुंदर होते ते. असो, त्यांना मनापासून म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजली असं नको व्हायला पाहिजे होतं. तर ठीक आहे, त्यांच्या पाठीमागे मुलं आहेत की नाही ते एवढं काय मला कन्फर्म नाही माहिती. ओके. तर ही मला साडी पयूचे पप्पा गेलते त्यावेळेस, त्याला गेलते वास्तुशांतीला गेलते. तर ही साडी मला आलेली आहे गिफ्ट आहे म्हणून. सॉरी, गिफ्ट नाही, आहे म्हणून आलेलं. कशी दिसते मला कॉपी केली साडी, म्हणजे हलकी आहे. जाऊ द्या, फुलाची पाकळी म्हणून त्या मोठं मन करून त्यांनी दिले. मी तर गेलेच नव्हते, त्यांनी एकटेच गेले होते. सानू आमची झोपली, सकाळी 5 वाजल्यापासून उठली होती आमची सानू. तर 5 वाजता तिनं टीव्ही बघितलं. तुझं तू टीव्ही बघवाय म्हणलं, माझी मी झोपते म्हणलं. मला ही झोप नाही, डोळ्याला डोळा नाही. आणि ती अक्षरशः आता झोपली. 8:30 वाजल्या, 9 वाजल्या, बरोबर 9 वाजल्या, 5 ते 9 झोपत पण नव्हती आणि खेळत पण नव्हती, नुसती रडत होती. आणि कधी कधी खेळायची अधूनमधून. तर काय होत होतं, आता तिची झोप मोड होती ना, म्हणजे कधी कधी झोप मोड करते पिऊ आमची. आणि कधी कधी काय होतं, आता ती मोठी झाल्यामुळे तिला मग खेळावं वाटतं, बाहेर फिरावं असं वाटतं, काही गोष्टी जाणून घ्याव्याच्या वाटतात. त्यामुळे बाहेर न्या म्हणते, त्यामुळे तिरकी करते. बाहेर नेण्यासाठी खेळायला आमच्यात म्हणजे माणूसच अवेलेबल नाही. तेवढी हा एकटी तर तिला घेताच येत नाही. असं पाठीला चिमटून घेते, कुत्र्यासाठी घेते, गमकळतंय मग असं. ठीक आहे, मी साडी परिधान करून बघते, कारण मला बाहेर पण जायचं आहे अस्तर आणायला. आणि मला 2 साड्या आल्यात शिवायला, दाखवते तुम्हाला. तर ही साडी आहे, मी रेडी करून देणार आहे. आणि अजून एक 2-3 साड्या आहेत, त्या एक रेड कलरची साडी. तर शाळेसाठीच पाहिजे त्यांना, जुनी आहे ना साडी फार. असं त्या मनाने गरीबात जास्त साड्या त्या. मी आता शिवायची मला. तर माझी शिलाई वेलवेटची साडी अवेलेबल नाही आहे आमच्या परंड्या तालुक्यात. ही साडी छान आहे साडी. आणि तर अस्तर आणायला जावं लागेल मला. बेबीला झोपवलं मी, अस्तर आणण्यासाठी आता बाहेर जावं लागतं, जाते. ठीक आहे, ओके. तर उठ पिवडे, उठ बाहेर. सारखं सकाळपासून बघते, भांडी वाजवती, कुठं टीव्हीच बघती. नुसता वैताग दिला, त्या पुरीला झोपूनच देत नाही. तू झोका देऊन गाव का ती उठली तर ना, बाहेर जायचं होतं मला. हा, सकाळ 5 वाजल्यापासून बघते मी, ती झोपानं झाली पुरगी.
जा बाहेर, निघ तू बाहेर, बाहेर निघ. नग आता झोपतच नाही ती, आता कसं झोका देतीस तू? आ काय देती झोका? हा परत रडायला लागल्यावर कसं देते झोका? काय उपयोग नाही, ती झोपत नाही झोका देऊन बी. अरे का अशी उचलते आमच्या, अगं 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 लय लकाला घालती ती. तोक 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 तोक. पिऊला काकालाच घ्यायला येत नाही आमच्या बाळाला, अशीच घेते. अशी बघती ती. हा अशी बघते. छान अले छान. एक लक्ष्मी आहे, एक भाग्यलक्ष्मी आहे, आणि त्याला सौभाग्य लागतं 2 मुली व्हायला. त्याला 100 भाग्य केलेत म्हणायचे, 100 पुण्य केलेत म्हणायचे तिच्या पप्पानी. आजकाल ट्रेंड आहे हो, 2 मुली आणि 1 मुलगाच ट्रेंड आहे. 1 मुलगी आणि 1 मुलगा ट्रेंड नाही, तो जुना ट्रेंड आहे. आणि 2 मुलं ते तर लय फार जुना ट्रेंड आहे. 2 मुली आणि 1 मुलगा हा ट्रेंड आहे. हा. ते देव असताना हा मुलगा झाला असताना हा ते देव असत, आणि ती मुलगी झाली असती हा? ना ती देवी असते. हो हो देवी असते, बरोबर आहे. देविका, बिट्टू, बिट्टू. ए बिट्टू बोल. हा म्हण, हा म्हण. चिम टू चिम. हा 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 म्हण, हा म्हण. हाय, ही आहे माझी बहीण. हाय. ही आहे मी. हा. हॅलो गाईज, मला एक सांगायचंय. साडी घालून मी रेडी झाले, तर मला बाहेर जायचं होतं अस्तर आणायला, साडी शिवायच्यात ना त्याच्यामुळं. तर मोठ्या पुरीला म्हणलं बारक्या बाळाला सांभाळ. तर मोठी मुलगी काय करते, सांभाळते म्हणते बरं का. रेडी झाली आता, बघितलं का आता मोठी मुलगी काय करते आमची बारकी. दोघी पण झोपल्यात, पण घराला राखण कोण आहे? घर तर उघडच ठेवावं लागतं, लावून तर जमत नाही. ती पण झोपली मोठी. मग आता घर कोणाची जेवर सोडून जायचं आणि 2 लेकरं. कारण काही घटना आजकाल घडतेत ना, कोणीही घरात शिरतंय. आणि आता सोडून गेले असते, दुपार झाली ना, आता सोडून गेले असते, तेवढे पण झोपले असतील. असं जातं दवाखान्यात, चिटकुणे दवाखान्याला असंख्य माणसं येतात, कितीतरी माणसं येतात. इकडे पण येतात कधी कधी, किंवा कपडे शिवायच्या निमित्ताने तर येतातच माणसं. काही येतं मनात आणि ध्यानात, असंही होऊ शकतं. बरं झालं मग मी गेले नाही, मी थांबले, मग ती झोपलेली दिसताच. मग गेलेच नाही. आता किती वेळ झालं, उठवावं तरी कसं तिची झोप मोड करून. ओके.